दुसरं येते काय मालतीला? सतत ती राणीला बोलत असते, असं तिने मर्यादा सोडली. आबा तुम्ही नका ना लक्ष देऊ. तुम्हाला माहिती आहे ना आईचा स्वभाव कसा आहे. बघा तुम्ही प्लीज तिला इग्नोर करा. त्रास करून घेऊ नका आबा, प्लीज ऐका माझं. इंदिरा, अरे इंदिरा, मी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतोय रे, पण आज तिने मर्यादाच सोडली. कदाचित त्याने माझ्या प्रेमापोटी हे सगळं केलंही असेल, म्हणजे केलं ते चुकीचंच आहे ना. मी तिच्या वागण्याने दुखावला गेलो. प्रत्येक वेळी मला समजून न घेता फक्त दुखावलंच आहे यांनी मला. मला काय वाटतं याचा कधीच विचार केला नाही या माणसाने. मी मान्य आहे ना, यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं ना, पण हे सगळं करत असताना मी सुद्धा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होते हे ते विसरलेच. हे म्हणतात ना, स्वतःच्या हिमतीवर फॅक्टरी उभी केली, पण ते तिथे लढत असताना मी इथे संसार सांभाळत होते, मुलाबाळांना सांभाळत होते. हे यांच्या लक्षातच येत नाही. प्रत्येक सुख दुःखात साथ दिली मी यांची, पण यांनी कायमच मला डावलून इतरांचा आधी विचार केला. पण मी तरी नेटाने संसार करत आली. मी होते ना म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर केव्हाच निघून गेली असती. बायकोसाठी तिचा नवरा म्हणजे तिचं जग असतं. त्या एका माणसासाठी त्याच्यावरच्या विश्वासाच्या जोरावर घरदार सोडून आलेली असते ती. आणि तोच नवरा जर तिला समजून घेत नसेल, त्याला तिचं प्रेम कळत नसेल, तर काय अर्थ आहे अशा संसाराला? मालती मॅडम वरनं रागीट वाटत असल्या तरी आतनं एवढ्या हळव्या आहेत हे माहीत नव्हतं मला. आणि त्यांच्या अपेक्षा सुद्धा काही चुकीच्या नाहीच आहे. आपल्या जोडीदारांना कायम आपल्याला साथ द्यावी हेच तर वाटत असतं प्रत्येक. मलाही वाटतं रे बायकोची साथ द्यावी, पण जर का बायको चुकीचाच रस्ता निवडत असतील तर